नमस्कार सर्वांना, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण धाराशिवमध्ये बामणी या गावामध्ये आलो होतो. या सरांचं इन्स्टॉलेशन केलेलं, आपण सोलरचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्यांना घरासाठी लाईट तयार करून दिले. पण त्या व्यतिरिक्त आम्ही त्यानंतर सरांचा एक प्लॅन्ट पाहिला, जो की बायोगॅसचा प्लॅन्ट आहे. सर हे बायोगॅसचा प्लॅन्ट यूज करून सरांनी 3 वर्ष, आत्तापासून मागचे 3 वर्षापर्यंत कधी गॅसची टाकी घेतलेली नाही आहे. तर ते यूज कसं करायचं किंवा त्यांचं जनरेशन कसं होतं हे पूर्ण प्लॅन जो आहे थोडक्यात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो हे दाखवा. तर इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे शेण आहे ते शेण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे. शेण आणि पाणी मिक्स करायचे. आता हे जे दिसतंय तुम्हाला, सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जे आहे हे असं राहायला नको, त्यासाठी सरांनी काय केलं आहे, या टाईपचं मशीन यूज केलं आहे. या टाईपचं मशीन यूज केलं जेणेकरून हे जे मिक्सर आहे या टाईपमध्ये मिक्सर झालं पाहिजे. आणि हे अशा टाईपमध्ये मिक्स झाल्यानंतर इकडे पुढे असं हे बघा, इथे आउटलेट आहे. या बॉक्समधून आउटलेट इथं आलेलं आहे. आणि आउटलेटमधून बघा इथे दिसतंय तुम्हाला, हे जे बॉक्स आहे या बॉक्समध्ये इथे ते जे सेन टाकतोय आपण ते याच्यामध्ये जमा झालेलं आहे. मित्रांनो, यामधून बायोगॅस तयार होतो. आणि दुसरी गोष्ट, आता याचं आउटपुट जे आहे, तर बायोगॅस तर तयार होतो तिकडून, बायोगॅसचा आउटलेट तिकडून आहे. पण हा जो याच्यात जे शेण जमा होणार आहे ते एक्स्ट्रा झाल्यानंतर काय होतं की या पाईपद्वारे परत इकडे बाहेर पडतं. हा पाईप दिसतोय तुम्हाला, तर ह्या पाईपद्वारे बाहेर पडतात. हा पाईपचं जे कनेक्शन आहे त्या बाजूला चला, तिथे जे टाक्या दिसतंय आपल्याला, ह्या टाक्यामध्ये जी स्लरी आहे ती स्लरी यामध्ये तयार होऊन मित्रांनो या टाक्यामध्ये येते. आता सरांनी काय केलं, आता बघा तिथे एक टाकी टाकली 500 लिटरची, इथे एक टाकली 500 लिटरची टँक केलेली आहे. त्या टँकमध्ये जर फुल झालं तर त्या टँकमधून या टँकमध्ये घेण्यासाठी त्यांनी ते जवळजवळ 2 टँक उभा केलेले आहेत. आता ही स्लरी जी आहे या स्लरीमधून हा जो पंप आहे याला पंप बोलतात. सरांनी सांगितलं स्लरी आउट काढण्यासाठी पंप बोलतात त्याला. ते त्यांनी काय केलं आहे, या खड्ड्यामध्ये ते जमा करतात. ते स्लरी जमा करून ही स्लरी जी आहे थोडीशी वाळल्यानंतर त्यांनी त्या साईडला बघा ते जे हिरवे दिसत आहे तिकडे त्यांनी काय केलेलं आहे, इथं माहिती की गांडूळ खत निर्मितीसाठी त्यांनी ते 2 गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहूया. आता बघा मित्रांनो, जी स्लरी तयार झालेली ती त्यांनी इथं यामध्ये जमा करतात ते. आणि यामध्ये गांडूळ जे खत आहे ते तयार होतं. गांडूळ खत तयार झाल्यानंतर आता ती शेतासाठी ते वापरले जातात. आता याचं आउटपुट जे आहे ते आतमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. गॅसचं जे फ्लो आहे तो गॅसचा फ्लो किती असेल, आणि त्या व्यतिरिक्त जे शेणखत तयार झालेलं आहे म्हणजे सगळ्या प्रोसेस होऊन जे खत तयार झालेलं आहे ते कशा प्रकारचं आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. तर मित्रांनो हे बघा, हे जे शेणखत दिसतंय आपल्याला, यामध्ये माती म्हणजे आपल्याला जे मिक्सचर आपण करतो ना शेणखत आपलं मातीमध्ये, त्यासाठी मिक्स व्हायला खूप टाईम लागतो. तर ही बघा मातीच तयार झालेली आहे शेणखताची, जेणेकरून मिक्स व्हायला सुद्धा आपल्याला टाईम लागत नाही आहे. अशा प्रकारे हे आपण आणखी एक गोष्ट महत्त्वाची, हा व्हिडिओ यासाठी काढतोय मी, तर माझ्या यूट्यूब चॅनलला गव्हर्नमेंटचे स्कीम, सोलर आणि गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स यासाठी मी व्हिडिओ टाकत असतो. तर हे गव्हर्नमेंटच्या स्कीममधून सुद्धा होतं. सरांनी 3 वर्षापूर्वी 10 ते 15,000 रुपये खर्च केला होता, ज्यामध्ये त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीममधून अनुदान वगैरे मिळालं. आणि 10,000मध्ये त्यांना पूर्ण सेटअप तयार करून दिलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखी आता गांडूळचं आपण जे बोलतो की गांडूळ त्याच्यामध्ये कसं टाकायचं, बाहेरून आणावं लागतं का वगैरे नाही. तर इकडे या मित्रांनो, आपण जेव्हा हे बघा इथे दिसतंय, यामध्ये आपण थोडंसं इकडे काढतो ते बघा, इथे गांडूळ दिसतं तुम्हाला बघा. कुठे जरी उकरलं तरी गांडूळ दिसतं. एकदा जर गांडूळ तयार झाले त्यानंतर तुम्हाला काय करायची गरज नाही. गांडूळ खूप जास्त गांडूळ इथे आपल्याला म्हणजे विकत आणायचं गांडूळ वगैरे गरज नाही आहे. हे बघा, आपण जर ओपन केलं तर ते सगळे गांडूळ दिसतंय आपल्याला. आता हे झालं गांडूळचं. आणि तुम्हाला गॅस जे लागतोय, जो आपण घरासाठी गॅस वापरतो, ते गॅसचा फ्लो जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. हा पाईप आहे. तर मित्रांनो बघा, या साईडला हे आउटपुट आहे आपल्या गॅसचं, जे इथून गॅस जनरेट होतो. आणि ह्या पाईपमधून त्यांनी तो फ्लो आतमध्ये नेलेला आहे. तो तुम्हाला दाखवतो मी. ह्या गॅसमधून, ह्या पाईपमधून गॅस आतमध्ये गेलेला आहे. तर तुम्हाला कनेक्शन कसे केले ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. थोडं लांब घेऊन मला दिसू दे ना. आपण बाहेरून पाईप आला तो या पद्धतीने इथे पाईप आलेला आहे. या पाईपचं कनेक्शन आपण या इकडल्या गॅसला दिलेलं आहे इथे. आणि हा जो दुसरा पाईप आहे, आणि हा जो दुसरा पाईप आहे त्या पाईपचं कनेक्शन या गॅसला दिलेलं आहे. आणि ते आपण तुम्हाला चालू करून दाखवतो. कसं आहे सर, लाईटर दिली हे काही डायरेक्ट करू ना, असं ना. तर मित्रांनो हे बघा फ्लो याचा. आता हे पण आपण चालू करून दाखवतोय तुम्हाला.
तर या दोन्ही गॅसचा फ्लो बघा 1 टाइम मध्ये फ्लो आणि तुम्ही स्वयंपाक आणि हा तिसरा गॅस आहे ओके हा बंद आहे सध्या तात्पुरता. तर या दोन्हीचे फ्लो बघा आपली जी गॅसची टाकी आपण यूज करतो त्या टाईपमध्ये आपल्याला फ्लो येतोय म्हणजे गॅसच्या टाकीचा त्रास आपल्याला होत नाहीये. दुसरी गोष्ट याच्यामध्ये फायदे किती आहेत बघा मित्रांनो. धोका नाहीये गाईस आपली गॅसची टाकी स्फोट होतो काय वगैरे तसा धोका नाहीये. दुसरी गोष्ट तुमचं खत तयार होतंय. खतामध्ये तुम्हाला मातीत मिक्सचर करण्यासाठी इतकं प्रॉपर खत तुमचं तयार होतंय मित्रांनो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तुम्हाला गॅस टाकी घ्यायची गरज नाहीये. आणि रॉ मटेरियल मध्ये तुमच्याकडे 4 जनावर असतील तरी सुद्धा तुमचा ते एवढा गॅस तयार होणार आहे. व्हिडिओ आवडलाय व्हिडिओ शेअर करा आणि या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता सोनाई एंटरप्राइजेसला. स्कीम मधून लाभ कसा घ्यायचा आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला सेटअप करायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला गाईड केलं जाईल. धन्यवाद सर्वांना.